नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय क्रिकेटमधील महत्त्वाचा स्पिनर, फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल व त्याची पत्नी धनश्री वर्मा या दोघांनी बांद्रा येथील कौटुंबिक न्यायालयामध्ये आपला झालेला विवाह विच्छेदन करून मिळण्यासाठी, फारकत मिळण्यासाठी अर्ज हिंदू विवाह कायदा कलम 13(2) अन्वये दाखल केला होता. आणि तो दाखल केल्यानंतर दोघांनी कोर्टाला अशी विनंती केली की हा जो कूलिंग पिरियड आहे 6 महिन्याचा आहे, हा आम्हाला वेव करून मिळावा अशी त्यांनी विनंती केली. आता हा जो कूलिंग पिरियड आहे, हा या पाठीमागचा उद्देश असा आहे की वेदर देर इज ए पॉसिबिलिटी ऑफ रियुनियन ऑर नॉट, हा त्या पाठीमागचा कायद्यामधला हेतू. परंतु कोर्टाने त्यांची विनंती डिक्लाइन केली, अमान्य केली. आणि मग या दोघांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केला आणि तो पिटिशन मुंबई उच्च न्यायालयाचे एकल खंडपीठाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या पुढे सुनावणीसाठी आला. आणि मग त्यांनी हा जो पिटिशन केलेला आहे त्यातल्या त्यांनी फॅक्ट्स अँड फिगर चेक केल्या. तर त्याच्यामध्ये या दोघांचं लग्न डिसेंबर 2020 मध्ये झालेलं होतं आणि दे आर रिसाइडिंग सेपरेटली फ्रॉम जून 2022. म्हणजे जवळजवळ ते 1.5 वर्ष एकत्र राहिले आणि 1.5 वर्षानंतर ते एकमेकापासून विभक्त झाले. आणि मग त्यांनी 5/2/25 रोजी बांद्रा फॅमिली कोर्टामध्ये विवाह विच्छेदन करून मिळण्यासाठी अर्ज केला. आणि तो केल्यानंतर 10 दिवसांनी 15/2/25 रोजी त्यांनी अर्ज केला की आमचा हा 6 महिन्याचा पिरियड वेव करून मिळावा. परंतु नंतर 20/2/25 रोजी त्यांनी ती फॅमिली कोर्ट बांद्रा यांनी त्याची ती विनंती अमान्य केली. आणि त्यांचं आपसामध्ये असं ठरलं होतं की एकंदर परमनंट ॲलिमनी, फुल अँड फायनल सेटलमेंट बाय ऑफ कॉम्प्रोमाइज 4,75,00,000 द्यायचं ठरलं होतं. आणि ज्यावेळेस हा पिटिशन दाखल झाला त्यावेळेस 2,37,00,000 रुपये यांनी तिला दिले. आणि बाकीची रक्कम ज्यावेळेस तो पिटिशन जेव्हा डिस्पोज ऑफ होईल तेव्हा द्यायचं ठरलं. तर फॅमिली कोर्टाने काय सांगितलं, फॅमिली कोर्टाने डिक्लाइन करताना सांगितलं की ओनली पार्शल अमाऊंट इज मेड, असं त्यांनी काहीतरी कारण दिलं. त्या कारणास्तव त्यांनी पिटिशन रद्द केला. आणि पुन्हा हा जो स्पिनर युजवेंद्र चहल यांनी कोर्टासमोर असा युक्तिवाद केला की साहेब 22 मार्चपासून म्हणजे येत्या शनिवारपासून इंडियन प्रीमियर लीग ही सुरू होती आहे, IPL ज्याला आपण म्हणतो. आणि मी पंजाब किंग 11 कडनं महत्त्वाचा बॉलर आहे. आणि 22/3 म्हणजे मी 21 तारखेपासून पुढे काही अवेलेबल होणार नाही. त्यामुळे माझा पिटिशन मंजूर करावा आणि आम्ही ठरवलं आहे की देयर इज नो पॉसिबिलिटी ऑफ रियुनियन. मग कोर्टाने सर्व गोष्टी या बारकाईने बघितल्या आणि त्यांनी मग त्याचा तो पिटिशन हायकोर्टाने मंजूर केला. आणि हायकोर्टाने बांद्रा फॅमिली कोर्टाला निर्देश, ज्याला आपण डायरेक्शन म्हणतो, डायरेक्शन दिले की आज मी ज्या आता जो व्हिडिओ करतो त्या तारखेला की तुम्ही आज म्हणजे 20 तारखेला तुम्ही फॅमिली कोर्टामध्ये हजर राहा. आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा पिटिशन तुम्ही कन्सिडर करा. त्याप्रमाणे दोघंही फॅमिली कोर्टात 20 तारखेला हजर राहिले. आणि त्यांनी बाकीची राहिलेली रक्कम आहे म्हणजे 2,37 दिले 4,75,00,000पैकी. आणि त्यांनी बाकीची रक्कम ती त्याच्या बायकोला दिली. आणि त्याचा आजच फॅमिली कोर्ट बांद्रा यांनी हायकोर्टाच्या डायरेक्शननुसार त्यांनी तो मंजूर केला. आणि युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा आजपासून दोघंही हे
त्यांची कायद्याने फारकत झाली. मित्रांनो, ज्या वेळेस आपण एखादा पिटिशन फॅमिली कोर्टामध्ये दाखल करतो त्याच वेळेस त्याच वेळेस दोघांचं मनोमनी ठरलेलं असतं की आपण ती फारकत घ्यावी. परंतु त्याकरता 6 महिने हा जो पिरियड आहे, हा जो कुलिंग पिरियड म्हणतो आपण याला, हा कुलिंग पिरियड म्हणजे या ठिकाणी काही शक्यता आहे का, हा त्या पाठीमागचा हेतू असतो. परंतु कौटुंबिक न्यायालय शक्यतो ती प्रेयर मान्य करत नाही. अपवादक परिस्थितीमध्ये काय असेल तर ती विनंती मान्य करतात आणि शेवटी जर डिक्लाइन केलं तर मग तुम्हाला हायकोर्टाचे रिट पिटिशन किंवा पिटिशन करून तुम्हाला तो मंजूर केला जातो. असो मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. मी आपल्याला माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माझा व्हिडिओ आवडला, आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.